अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 8. रोहितच्या आजीला खूप काळापासून आजार होता. डॉक्टर अमृता यांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी रोहितने बरीच निष्फळ प्रयत्न केले होते. आता त्याच्याकडे डॉक्टर अमृताला समोरासमोर भेटण्याची संधी होती. रोहितने आपल्या स्वीटमधून बाहेर पडताच हॉटेलच्या रिसेप्शनला फोन केला. सिस्टममध्ये चेक करून मला तात्काळ कळवा. डॉक्टर अमृताने आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केले आहे का? मी लगेच खाली येत आहे. प्लीज, इट्स अर्जंट. डॉक्टर अमृता आमच्या हॉटेलमध्ये आहे आणि तिला शोधायचं आहे. हॉटेल बॉलरूम. संध्याकाळचे 6 वाजले होते. बॉलरूममध्ये एकामागून एक करून कुणालचे सगळे मित्र येऊ लागले होते. मनालीतील नामांकित कुटुंबातील मुलं कुणालचे मित्र होते. यातील बहुतेक यंगस्टर्स रोज कुठल्या ना कुठल्या पार्टीत जात असत. महागडे कपडे, बूट, लेटेस्ट फॅशनचं प्रदर्शन करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कुठे मिळू शकणार होती. मुलं आपली घड्याळ, फोन आणि गॅजेट शो ऑफ करण्यात मग्न होती. मुली आपले डिझायनर ड्रेसेस आणि ज्वेलरी दाखवून एकमेकांना जळवण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात अनिका कामिनीला शोधत बॉलरूममध्ये आली. साधी जीन्स आणि कुर्ती घालूनही अनिकाची सुंदरता इतर मुलींवर भारी पडत होती. खोलीत उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलाचं लक्ष अनिकावर थांबलं. बिचारे अनिकाने कोणताही दोष नसताना अनेक मुलींची दुश्मनी मोल घेतली होती. सगळे मुलं ज्या पद्धतीने अनिकाकडे पाहत होते, त्यामुळे तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं. ती गप्प बसून खोलीच्या कोपऱ्यात जाऊन बसली. हॉटेल रिसेप्शन. लिफ्टमधून बाहेर पडताच रोहितने रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलींना आवाज दिला. डिड यू फाइंड डॉक्टर अमृता इन द सिस्टम? एक रिसेप्शनिस्ट कम्प्युटरवर काहीतरी चेक करत होती. तिने उत्तर दिलं, सर, डॉक्टर अमृता इज नॉट अवर गेस्ट. डॉक्टर अमृता नावाच्या कोणत्याही गेस्टने चेक इन केलेलं नाही. रोहितने आवाज चढवून विचारलं, हाऊ इज इट पॉसिबल? चेक अगेन. माझ्याकडे माहिती आहे की डॉक्टर अमृता सध्या आपल्या हॉटेलमध्येच आहे. मला तिला भेटायचं आहे. इट्स अर्जंट. हे म्हणताच रोहितने रिसेप्शन डेस्कवर मुक्का मारला. रोहितच्या रागापेक्षा त्याच्या पर्सनॅलिटीमुळेच स्टाफ घाबरायचं. एका रिसेप्शनिस्टने हिम्मत करत रोहितला सांगितलं, सर, शक्य आहे की डॉक्टर अमृता इथे थांबलेली नसेल, पण ती आमच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये खाणं किंवा कॉफी प्यायला आलेली असेल. हे ऐकताच रोहित कॉफी शॉपकडे वळला आणि तिथे बसलेल्या प्रत्येक गेस्टला पाहू लागला. पण रोहितची समस्या होती की त्याने कधीच डॉक्टर अमृताला पाहिलं नव्हतं आणि इंटरनेटवरही तिचं कोणतंही फोटोग्राफ उपलब्ध नव्हतं. बॉलरूममधले जवळजवळ सगळे मुलं अनिकाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. कोणी तिचं नाव विचारत होतं, तर कोणी नंबर मागत होतं. एका मुलाने तर अनिकाला बॉलिवूडची फिल्म ऑफ केली. अनिका सगळ्यांना एकच उत्तर देत होती, नॉट इंटरेस्टेड. तेवढ्यात कामिनी तिच्या मैत्रिणी पूजासोबत आली. कामिनीने ऑफ शोल्डर वन पीस गाऊन घातला होता. गाऊनची लांबी थोडी जास्त होती, त्यामुळे कामिनीने दोन्ही हातांनी गाऊन वर उचलून धरला होता. गळ्यात हिऱ्यांचं हार, मॅचिंग ब्रेसलेट आणि कानात मोठे डायमंड स्टडेड झुमके. भारतातील बहुतेक मुली लग्नातही इतक्या सजलेल्या नसतील, जितकी कामिनी या पार्टीसाठी सजली होती. कामिनीला या रूपात पाहून सगळे मित्र चकित झाले. लोक वेगवेगळे कमेंट करू लागले. कोणी म्हणालं, काय बात आहे कामिनी, आज काही खास आहे का? तर कोणी म्हणालं, आम्हालाही सांग, कशाचं सेलिब्रेशन आहे आज? कुठली मोठी अनाउन्समेंट करणार तर नाहीस ना? हे ऐकून कामिनीचे गाल लाल झाले. ती हसण्याचा प्रयत्न करूनही हसू लपवू शकत नव्हती. कामिनीने दोन्ही हात वर करत सगळ्यांना शांत राहण्याची विनंती केली आणि म्हणाली, थोडं थांबा, सगळं कळेल. तोपर्यंत पार्टी एन्जॉय करा. लाऊड म्युझिक वाजायला लागलं. वाईनच्या बाटल्या उघडल्या गेल्या. मुलं, मुली एकमेकांसोबत डान्स करू लागले. कामिनीने अनिकाला पाहिलं होतं, पण ती मुद्दामून अनिकाच्या 2 टेबल दूर जाऊन बसली. अनिकाला समजलं की कामिनीला ती तिच्याजवळ जावी असं वाटत आहे. अनिका कामिनीच्या टेबलजवळ जाऊन उभी राहिली. अनिकाने कामिनीला विनंती करत विचारलं, कामिनी, जर तुला माझ्या मुलाबद्दल काही माहिती असेल, तर प्लीज मला सांग. कामिनी अनिकाकडे रोखून पाहत होती. अनिकाची सुंदरता कामिनीच्या डोळ्यात बोचू लागली होती.
काही सेकंदातच कामिनीला समजलं की साध्या पेहरावातही अनिका कामिनीपेक्षा खूपच जास्त सुंदर दिसत होती. कामिनीचे जलन अचानक रागात बदलली. तिने खूप रुडली अनिकाला विचारलं, खरं सांग, तू इथे कशासाठी आली आहेस? तुला काय वाटतं, तुझं हे बदललेलं रूप पाहून कुणाल माझ्याशी नातं तोडेल असं तुला वाटतंय? तर हा तुझा भ्रम आहे. अनिका कामिनीच्या बाजूला येऊन बसली. तिने कामिनीच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, एक तर माझा असा कोणताही हेतू नाहीये. मला फक्त माझा हरवलेला मुलगा परत मिळवायचा आहे. फक्त मला त्याच्याबद्दल सांग की तो कुठे आहे? कामिनीचा आवाज आता चढायला लागला. आणखी किती डाग लावणार आहेस कुटुंबावर? बेशर्मीचीही हद्द असते. एका नाजायज मुलीसोबत फिरते आहेस, दुसऱ्या मुलाचा पत्ता विचारते आहेस आणि आता इथे माझं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न करते आहेस. चांगलंच केलं आईने तुझ्यासोबत. इतकी जाड आणि कुरूप असतानाही तू आई बनलीस. जर तू त्यावेळी अशी दिसत असतीस तर काय केलं असतं ते माहीत नाही. अनिका हे ऐकून चकित झाली. तिने कामिनीला विचारलं, काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा? काय केलं होतं त्यांनी माझ्यासोबत? कामिनीला माहीत होतं की लाऊड म्युझिकमध्ये त्यांचं बोलणं कोणी ऐकणार नव्हतं. कामिनीने ग्लासमधून ज्यूसचा सिप घेतला आणि मोठ्या कॅज्युअल अंदाजात म्हणाली, माझ्या आईनेच तुला काही इंजेक्शन्स दिली होती ज्यामुळे तुझं शरीर हॉर्मोनल इनबॅलन्स झालं आणि तू एक कुरूप जाड झालीस. हे ऐकून अनिकाला एक क्षण असं वाटलं की कामिनीचा जीव घ्यावा. सावत्र मुलगी असण्याची एवढी मोठी शिक्षा कोणी देऊ शकतं? अनिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडताना पाहून कामिनीला खूप मजा येत होती. जखमेवर मीठ चोळत कामिनी म्हणाली, पण तुला मानावं लागेल, इतकी जाड आणि कुरूप असूनही माहीत नाही कोणत्या आवारासोबत रात्री घालवलीस. छी, तुला सावत्र बहीण म्हणायलाही लाज वाटते. आता जा इथून. कुणाल कधीही तुला परत स्वीकारणार नाही. अनिकाला या सगळ्या गोष्टी तिरासारख्या लागल्या, पण ती सगळं सहन करत राहिली कारण तिला आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी काही क्लू हवा होता. ती पुन्हा एकदा कामिनीसमोर गयावया करत म्हणाली, आधी तर कामिनी तुला माझ्या मुलाबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला सांग. मी तुझ्यासमोर हात जोडते. अनिकाची तडफड तिच्या डोळ्यांत आणि तिच्या शरीरात स्पष्ट दिसत होती. ती थरथरत्या हातांनी कामिनीसमोर गयावया करू लागली. चुकून ज्यूसचा ग्लास कामिनीच्या कपड्यांवर उलटला. कामिनी आपला गाऊन झटकत उभी राहिली. यू स्टुपिड वुमन. स्टे अवे फ्रॉम मी. मला माहित आहे तू इथे कोणत्या उद्देशाने आली आहेस. गेट आउट फ्रॉम हिअर. कामिनीने अनिकाला ढकललं. अनिका जमिनीवर पडली. तिला फारसं लागलं नाही. पण तिचा फोन तुटला. लाऊड म्युझिकमध्येही कामिनीच्या काही गोष्टी बऱ्याच लोकांनी ऐकल्या. कामिनी पूजा सोबत तिचा ड्रेस ठीक करायला वॉशरूममध्ये गेली. तेवढ्यात बॉलरूमच्या लाईट्स बंद झाल्या. मुख्य दरवाजाची फॉलो लाईट सुरू झाली. गेट उघडला आणि कुणाल गिटारसह हात आला. दुसरीकडे हॉटेल व्हर्ल्स कॉफी शॉप. कॉफी शॉपमध्ये रोहित प्रत्येक टेबलवर जाऊन डॉक्टर अमृताबद्दल विचारून झालं होतं. पण त्याला डॉक्टर अमृता कुठेच सापडली नाही. तेवढ्यात हॉटेलच्या एका स्टाफ मेंबरने सांगितलं, सर, 4थ्या फ्लोअरवर बॉलरूममध्ये कुणाल डोगराची पार्टी चालू आहे. तिथे जाऊन तपासा. कदाचित डॉक्टर अमृता कुणाल डोगराची गेस्ट असू शकते. हे ऐकून रोहित वेळ न घालवता बॉलरूमकडे निघाला. बॉलरूममध्ये सगळीकडे अंधार होता. स्पॉटलाईट फक्त कुणालवर होती. कुणालने गिटारच्या स्ट्रिंगवर जोरात बोटं फिरवली आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. मोठ्या फिल्मी अंदाजात कुणाल बोलला, आज मी माझ्या मनातील गोष्ट एका मुलीला सांगणार आहे. फक्त तुमची थोडी साथ हवीये. अंधारात लोक ओरडू लागले, अरे कोण आहे ती मुलगी, आम्हालाही सांग. अरे भाई थोडं खुलून बोल, जे सांगायचं आहे ते सांग. तर कुठून तरी आवाज आला, एक काम कर, एखादं चांगलं गाणं गा. बॉलरूममध्ये हलकी लाल लाईट लागली होती. कुणालची नजर फोन ऑन करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनिकाकडे गेली. कुणालच्या बोटांनी गिटारच्या स्ट्रिंग्सवर जादू सुरू केली आणि तो एक रोमॅन्टिक धून वाजवू लागला. सभोवताली उपस्थित लोक ताल धरत टाळ्या आणि चुटक्या वाजवत त्याला साथ देत होते. वॉशरूममधून कामिनी पूजा सोबत बाहेर आली. कामिनीने बघितलं की तिने कुणालची एंट्री चुकवली होती. तिने आपला पाय जोरात जमिनीवर आपटला आणि पूजाला म्हणाली, त्या अनिकाने सगळ्या संध्याकाळचा मूड खराब करून टाकला. पूजाने हसून उत्तर दिलं,
संध्याकाळ तर आता सुरू झाली आहे. तुझा मूड नको खराब करू. बघ, कुणाल तुझ्यासाठी किती सुंदर धून वाजवतोय. हाय. काश कोणीतरी मला पण असं प्रेम केलं असतं. कुणालच्या बोटांनी गिटारवर जादू सुरूच ठेवली होती. तो हळूहळू अनिकाकडे जात होता. कामिनीने आपला ड्रेस दोन्ही हातांनी पकडला आणि तीही सावकाश कुणालच्या मागे चालू लागली. तिला वाटलं की कुणालने तिला पाहिलं नाही आणि तो तिला शोधत असेल. पण कुणालच्या नजरेत फक्त एकच मुलगी होती, अनिका. कुणाल जसजसा अनिकाच्या जवळ पोहोचला, तो आपल्या गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, आजवर मी तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही. काय तू माझ्याशी मैत्री करशील? अनिकाला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. ती फक्त इकडे तिकडे पाहत होती. कामिनीला काय घडत होतं यावर विश्वासच बसत नव्हता. ती काही बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते. शेवटी कामिनीने पूर्ण जोर लावून तोंडातून आवाज काढला, कुणाल हे काय करतोय तू? कुणालने मागे वळून बघितलं आणि तो एकदम चकित झाला. तो उठून म्हणाला, कामिनी तू इथे काय करते? कामिनीने कुणालची कॉलर पकडली आणि विचारलं, हे सगळं तू या हिच्यासाठी केलं आहेस? कामिनीचा श्वास फुलायला लागला होता. कुणाल एक अडचणीत सापडला होता. त्याने आपला हात सोडवत कामिनीला म्हणाला, तू इथून जा, मी नंतर तुझ्याशी बोलेन. सर्व मित्रांच्या समोर कामिनीची खूप मोठी बेइज्जत झाली होती. लोक मनातल्या मनात हसत होते. कामिनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत कुणालला विचारू लागली, तू हे कसं करू शकतोस माझ्यासोबत? तिच्यासाठी माझं मन तोडलं, या बेशरम मुलीसाठी माझं हृदय दुखवलं. हे ऐकून कुणाल कामिनीवर ओरडला, जस्ट शट अप. तू रागिणीबद्दल असं कसं बोलू शकतेस? तुला रागिणीबद्दल काहीतरी माहिती आहे का? कामिनीला धक्का बसला. तिने कुणालला विचारलं, रागिणी? कोण रागिणी? तू वेडा झालास का? ही अनिका आहे, जिच्यासोबत तू नुकताच घटस्फोट घेतलास. हे ऐकून कुणालच्या हातातून गिटार खाली पडली. त्याने हळूच अनिकाकडे पाहिलं. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की एक व्यक्ती एवढा कसा बदलू शकतो. कुणाल काही बोलेल किंवा काहीतरी करेल त्याआधी कामिनीने अनिकाचा हात पकडला आणि तिला बॉलरूमच्या मध्यभागी आणलं. कामिनी म्हणाली, माझा आणि कुणालचा सगळ्या समोर तमाशा बनवलास, पण आता तुझा तमाशा होईल. आज तुला असा धडा शिकवीन की माझ्या किंवा कुणालच्या आयुष्यात परत येण्याचा विचारही करणार नाहीस. कामिनीने अनिकाला जोरात थप्पड मारली. पूजाने अनिकाचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. कामिनीने परत थप्पड मारायला हात उचलला, पण अनिकाला थप्पड बसण्याआधी रोहितने कामिनीचा हात धरला. रोहितने बॉलरूममध्ये उपस्थित लोकांकडे पाहिलं आणि जोरात विचारलं, व्हॉट इज गोइंग ऑन? आणि तुम्ही सगळे उभं राहून तमाशा बघताय. रोहितने कामिनीचा हात सोडला आणि तिला चेतावणी दिली, हॉटेल पॅराडाईजमध्ये अशा प्रकारचं वर्तन खपून घेतलं जाणार नाही. कुणाल थेट रोहितसमोर येऊन उभा राहिला आणि त्याला विचारलं, तू कोण आहेस आमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये नाक खुपसणारा? डू यू नो हू आय एम? कुणाल डोगरा नाव आहे माझं. त्याचवेळी रोहितच्या मागे उभा असलेल्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं, हे आहेत मिस्टर रोहित मारवा, या हॉटेलचे मालक. कुणाल थोडा मागे हटला. त्याला माहित होतं की मारवा ग्रुप ही एक खूप मोठी कंपनी आहे आणि त्याने रोहित मारवाबद्दल बरंच काही ऐकलं होतं. कुणाल तिथून गुपचूप निघून गेला. तेवढ्यात रोहितचा फोन वाजला. रोहितने फोन घेतला तर सॅम म्हणाला, सर खूप वेळ झाला आहे, सिग्नल मिळत नाहीये. कदाचित त्यांचा फोन बंद झालाय. सर मला वाटतं की ती आतापर्यंत हॉटेलमधून निघून गेली असेल. मी आता जास्त वेळ या वेबसाईटवर राहिलो तर थ्रेट टू सिक्युरिटीमुळे मला अटक होऊ शकते. आय एम सॉरी सर. डॉक्टर अमृता यांचा शोध घेण्यात रोहितला अपयश आलं होतं. त्याने डोळे बंद केले, फोन फेकला आणि बॉलरूममधून निघू लागला. तेव्हा त्याने तिथे उपस्थित लोकांकडे पाहिलं आणि विचारलं, इथे डॉक्टर अमृता यांना कोणी ओळखतं का? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अनिकाने आपली नजर खाली केली, जणू ते रोहितपासून लपण्याचा प्रयत्न करत होती. तिने आपले केस ठीक केले आणि रोहितसमोरून जाताना, एक्सक्यूज मी म्हणत निघून गेली. पिसडोशियल सूट. रोहितच्या पिसडोशियल सुईमध्ये सनी टॅबलेटवर गेम खेळत होता. सनी एका खूपच इंटरेस्टिंग गेममध्ये मग्न होता.
त्याची टीम हरत होती, कारण त्यांचे अनेक प्लेयर्स मारले गेले होते. सर्व प्लेयर्स एकाच गोष्टीचा मेसेज टाकत होते. स्वीट एंजल, परत ये आणि आम्हाला वाचव. तेवढ्यात स्वीट एंजलची एंट्री झाली. स्वीट एंजलने सनीला मेसेज केला, तू फक्त मला फॉलो करत जा. सनीने तेच केलं. स्वीट एंजल एका मागोमाग एक चाल करत प्रतिस्पर्धी टीमचे सर्व प्लेयर्स मारत चालली. तिचा गेम इतका परफेक्ट होता की असं वाटत होतं जणू काही मशीन गेम खेळतय. सनी आधीच तिचा फॅन होता, पण आज त्याला तिच्यासोबत खेळायची संधी मिळाली होती. त्याचं भाग्यच उजळलं होतं. शेवटी स्वीट एंजलने विरोधी टीमचा सर्वात शेवटचा प्लेयर मारून गेम जिंकली. जिंकण्याच्या आनंदात सनीने आनंदाने हवेत उडी मारली. सनी आणि त्याची टीम इतकी खुश होती की जणू काही युद्ध जिंकलं होतं. सनीने तिला पर्सनल मेसेज केला, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. तुझ्यासोबत खेळण्याची संधी मिळाली, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. तुझ्यासारखा गेम सगळ्या जगात कोणी नाही. तू आमच्यासाठी क्वीन आहेस. तुझ्याबद्दल जास्त जाणून घेता येईल का? मला तुझा फोटो मिळेल का? मी तुझा खूप मोठा फॅन आहे. प्लीज एक फोटो. एकदा भेटशील का मला? त्यानंतर स्क्रीनवर स्वीट एंजलचा मेसेज आला. जर मला भेटायचं असेल तर तुला मनालीला यावं लागेल. हे ऐकून सनी सोफ्यावर उभा राहिला. त्याने टाईप केलं, तू मजाक तर करत नाहीस ना? मी सुद्धा मनालीमध्ये आहे. सनी उत्साहाने जणू स्प्रिंगसारखा उडत होता. त्याला त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. स्वीट एंजलचा पुढचा मेसेज आला, ठीक आहे. मला हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनल मध्ये भेट. हा मेसेज वाचून सनीला धक्का बसला. त्याने 100 पेक्षा जास्त प्रश्नचिन्ह पाठवली. त्याला विश्वासच बसत नव्हता की स्वीट एंजल त्याच्याच हॉटेलमध्ये राहते. त्याने हात थरथरत पुन्हा विचारलं, तू कोणत्या रूममध्ये थांबली आहेस? मी पण हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनलमध्येच आहे. मेसेज टाईप केल्यावर सनीने डोळे मिटले. हे सगळं खरं आहे की स्वप्न, हे त्याला कळत नव्हतं. जेव्हा त्याने डोळे उघडून स्वीट एंजलचा मेसेज वाचला, तेव्हा त्याला खरंच समजलं की हे स्वप्नच आहे. स्वीट एंजलने लिहिलं होतं, मी प्रेसिडेंट सूटमध्ये थांबले. सोबतच तिने आपला सेल्फीही पाठवला. स्क्रीनवर जे सनीने पाहिलं, ते तो आयुष्यभर विसरणार नव्हता. स्वीट एंजल फेमस इंटरनेट गेमर आणि कोणी नाही, तर नेहमी शांत राहणारा त्याचा पुतण्या आर्यन मारवा होता. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.